बदलापूरमध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी, शौचालयाच्या चावीवरून झाला वाद. महिला वाहकाची प्रवाशाला मारहाण, क्षुल्लक कारणावरून वयस्कर प्रवाशाला केली मारहाण. उरण पेण एसटी मधली घटना. घरापर्यंत पोहोचल्या युद्धाच्या झळा, घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला. व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलेंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. हॉटेलमधील जेवणाची चेन परवडण्याबाहेर, उपहारगृहात जेवण 30% महागणार. अविनाश जाधववर गुन्हा दाखल, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासह अनेकांची जवळपास 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. आजोबांपेक्षा नातू श्रीमंत, राज्यसभेच्या उमेदवारीनिमित्त समोर आली माहिती. पार्थ पवार यांच्याकडे शरद पवारांपेक्षा जास्त संपत्ती. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूसंदर्भात राष्ट्रीय आंदोलन उभारण्याची तयारी, आमदार रोहित पवार यांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट. संरक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक बदल आवश्यक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. सीमारेषेवरील यंत्रणा अधिक सक्षम होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. धर्मांतरणाची लाट थोपवण्याचं काम कायदा करेल, भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील प्राध्यापक सौरभ जोशी याच्यावर गंभीर आरोप, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन झाल्याचा गंभीर आरोप. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात बाळंतिणीवर जमिनीवर उपचार सुरू, अत्यंत धक्कादायक व्हिडिओ आला समोर. मुंबई महापालिकेचा 550 कोटींचा कर थकीत, बीएमसीच्या मालमत्तांना ई लिलावासाठी नोटीस. गोरेगावमध्ये 10 मार्चला 24 तास पाणी बंद राहणार, जलवाहिनीच्या छेद जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा ठप्प होणार. येवल्यात 23,000 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात घटली, जवळपास 700 कोटींचं परकीय चलनाचं नुकसान. आखातातील युद्धामुळे हळदीच्या दरात घसरण, आठवडाभरात दर क्विंटलला 2300 रुपयांनी घसरले. मुंबईमध्ये बुधवारपर्यंत तापमान उष्णच, मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार, तर सोलापूरचा पारा सर्वाधिक 39 अंश सेल्सिअसवर. मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या वाहतूक खोळंबा, रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. आंबा पिकावर मोठं संकट, आधीच उत्पादन कमी, त्यातच निर्यात खोळंबली, आंबा उत्पादक चिंतेत.